नमस्कार. आपले धार्मिक संग्रह व कथा या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. दुसऱ्यांच्या सुखदुःखात सहभागी होण्यात आनंद आणि समाधान असते. अशाच एका राजाची कथा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबत बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील. एक राजा होता, त्याचे नाव समाधान. त्याचे एक छोटेसे राज्य होते, ज्या राज्याला समाधानाचे राज्य म्हणत. राजाचे नाव समाधान, प्रजा समाधानी, म्हणूनच राज्याचे नाव समाधान. नावाप्रमाणेच समाधानाच्या राज्यात सर्वत्र समाधान नांदत होते. कुणीच लोभी नव्हते, दुःखी नव्हते, स्वार्थी नव्हते. म्हणून सर्व लोक सुखी होते, संतोषी होते. समाधानाच्या राज्यात कुणीच आळशी नव्हते. सर्वच उद्योगी, श्रमिक, कष्टाळू, प्रत्येक जण समाधानी. त्यामुळे कुणालाच कुणाचा हेवा नव्हता, कुणाचा कुणावर दावा नव्हता, कुणाचेच कुणी शत्रू नव्हते. सारे परस्परांचे मित्रच, मित्रापेक्षाही भाऊ भाऊ, सारे भाऊ भाऊ, म्हणूनच गुण्या गोविंदाने नांदत. व्यक्तीवर संकट आले तर गावावर संकट आले तर सारे एकजुटीने धावत जात. व्यक्तीसाठी, गावासाठी आणि राज्यासाठी वाटेल तो त्याग करायला सारे पुढे येत. त्यातच साऱ्यांना फार मोठे समाधान मिळत असे. समाधानाच्या राज्यात कुणीही व्यक्तीला आनंद व्हायचा तो दुसऱ्याचा आनंद पाहून, दुःख व्हायचे तर दुसऱ्याचे दुःख पाहून. सारे एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होते. जशी प्रजा तसाच राजा, जसा राजा तशीच प्रजा. राजा प्रजा हितदक्ष होता. तो राज्याचा मालक नव्हता, पालक होता. मुलाप्रमाणे साऱ्या प्रजेची तो पालन पोषण करायचा. राजा न्यायी होता, कर्तव्यनिष्ठ होता. खऱ्या अपराध्यास कठोर शासन आणि खऱ्या निरपराध्यास संरक्षण, हाच त्याचा न्याय. एकही अपराधी सुटणार नाही आणि एकाही निरपराध्यास शासन होणार नाही, याची राजा फार दक्षता घ्यायचा. अपराध्यास शासन करण्याची वेळ त्याच्यावर फार क्वचित येईल, कारण समाधानाच्या राज्यात अपराधच फार कमी होते. समाधानाच्या राज्यात सर्वत्र समाधान असले तरी एक महान आश्चर्य होते, फार मोठे आश्चर्य. त्या राज्यातील लोक सदाचारी होते, दयाळू होते, अगत्यशील होते. पण त्यांना धर्म म्हणजे काय हे ठाऊक नव्हते. त्या राज्यातले लोक भाविक होते, श्रद्धाळू होते, कष्टाळू होते. परंतु त्यांना देव म्हणजे काय ठाऊक नव्हते. देवधर्माबाबत त्या राज्यात फार मोठे अज्ञान होते. आश्चर्य म्हणजे राजाला सुद्धा देव म्हणजे काय, धर्म म्हणजे काय हे ठाऊक नव्हते. समाधानाच्या राज्यात एकच धर्म नांदत होता, मानव धर्म. त्या राज्यात देवाचे एकही देऊळ नव्हते. एके दिवशी त्या राज्यात एक साधू आला. भगवी कपनी घातलेला जटाधारी साधू. त्याच्या हातात कमंडलू होते, काखेत कुबडी होती, गळ्यात जाड रुद्राक्षाची माळ होती, कपाळावर लांब पट्ट्याचे भस्म होते. जय शंभो हर हर करीत रस्त्याने तो जाऊ लागला. संध्याकाळ झाली होती, रात्र होणार होती. एखाद्या देवळात रात्रीचा मुक्काम करावा असे त्याला वाटले. त्याने रस्त्याने जाणाऱ्या एका भाविक माणसाला विचारले, बाबा रे, देऊळ कुठे आहे? तो भाविक त्या साधूकडे पाहतच राहिला. त्याने विचारले, देऊळ म्हणजे काय महाराज? साधूला आश्चर्य वाटले. तो आश्चर्याने म्हणाला, देवाचे देऊळ. त्या भाविकाला कळेना. त्याने नम्रतेने विचारले, देव म्हणजे कोण? साधू म्हणाला, तुला देवही माहीत नाही आणि देऊळही माहीत नाही. त्या भाविकाने अत्यंत नम्रपणे उत्तर दिले, नाही महाराज, तुम्ही काय म्हणता हेच मला कळत नाही. ही नावे मी कधीच ऐकली नव्हती महाराज. आपण फार दुरून आलेला दिसतात.
या राज्याचे आपण अतिथी आहात. आपण माझ्या घरी चालावे. आपले अतिथी करण्यात मला समाधान लाभेल. साधू रागाने म्हणाला, अरे तुला देव माहीत नाही, देऊळ माहीत नाही, महापापी आहेस तू. अशा पाप्यांच्या घरचे आतिथ्य मला नको. साधू पुढे गेला. दुसऱ्या एका भाविकाला त्याने विचारले, बाबा रे, देऊळ किती दूर आहे? तो भाविकही साधूकडे पाहतच राहिला. साधू म्हणाला, अरे बहिरा आहेस का? असा पाहतोस काय? मी काय विचारतो? देऊळ किती दूर आहे? तो भाविक उत्तरला, महाराज, देऊळ म्हणजे काय तुलाही माहीत नाही? एखादी धर्मशाळा तरी आहे का या राज्यात विश्रांतीसाठी? महाराज, धर्मशाळा मला कळत नाही, पण तुम्हाला विश्रांती हवी आहे तर तुम्ही माझ्या घरी चला. रात्र होत आली. रात्रीचे भोजन करा, विश्रांती घ्या आणि उद्या तुम्हाला कुठे जायचे तिथे जा. भाविक नम्रपणे विनवू लागला. त्याची विनवणी साधूने धुडकावून दिली आणि रागावला, अरे नास्तिका, तुझ्याकडे मी भोजन घेऊ? हा तर देवाचा अपराध आहे, महापाप आहे. आणि साधू खडावा आपटत पुढे निघून गेला. त्या राज्यात त्याला सारे पापी भेटले, नास्तिकच भेटले, कारण देव धर्म कोणालाच ठाऊक नव्हता. साधूचे आदरातिथ्य करायला सारे मनापासून तयार होते, पण साधूला नास्तिकाकडे, पापी माणसाकडे राहायचेच नव्हते. त्याला देवळातच विश्रांती घ्यायची होती, परंतु त्या राज्यात त्याला एकही देऊळ दिसले नाही. रात्र झाली होती, अंधार पडला होता, मुक्काम करणे जरुरी होते. शेवटी एका वडाच्या झाडाखाली त्याने आपली पथारी पसरली. रात्रभर साधू विचार करत होता. त्याला आश्चर्य वाटत होते. या राज्यातले लोक भाविक दिसतात, नम्र दिसतात, मायाळू दिसतात, अगत्यशील दिसतात, पण त्यांना देव माहीत नाही, धर्म माहीत नाही. येथे सुख आहे पण देव नाही. येथे भक्ती असून देव नाही. येथे माणुसकी असून देव नाही. आश्चर्यच आहे. केवढे हे अज्ञान आहे. येथे भाव आहे पण देव नाही. या राज्यातले लोक सज्जन आहेत. या सज्जनांना देव धर्म कळलाच पाहिजे. यांचे अज्ञान दूर झालेच पाहिजे. या राज्यात देव धर्माची स्थापना झाली पाहिजे. देव धर्माचा प्रसार पण झाला पाहिजे. राजाच नास्तिक असावा म्हणून प्रजा नास्तिक असेल. यथा राजा तथा प्रजा. राजालाच देवधर्म शिकवला पाहिजे. आम्हा साधू लोकांचे हेच तर कर्तव्य आहे. मी हे कर्तव्य करणार. राजाचे अज्ञान दूर करणार. दुसऱ्या दिवशी साधू सरळ राजाकडेच गेला आणि म्हणाला, राजा, तुझ्या राज्याचे नाव समाधानचे राज्य आहे, पण मला या राज्यात समाधान लाभले नाही. राजा म्हणाला, काय महाराज, या राज्यात आपले आदरातिथ्य कोणीच केले नाही? साधू म्हणाला, माझे आदरातिथ्य करायला तर सारेच पुढे होते, पण राजा, तुझ्या राज्यातले लोक नास्तिक आहेत. त्यांना देव म्हणजे काय माहीत नाही, धर्म कळत नाही. तुझ्या राज्यात एकही देऊळ नाही. आश्चर्य आहे. राजा साधूकडे पाहून आश्चर्याने म्हणाला, महाराज, आपण फार दुरून आलेला दिसतात. आपण आसनस्थ व्हावे, बसावे, चहा फराळ घ्यावा आणि मग बोलावे. साधू म्हणाला, राजा, मी चहा फराळ करण्यासाठी आलो नाही. मी या राज्यात देव धर्माची स्थापना करायला आलो आहे. राजाने विचारले, देव म्हणजे काय महाराज? धर्म म्हणजे काय महाराज? साधूने कपाळाला हात लावला आणि तो म्हणाला, अरे रे रे रे, राजा, तुलाही देव माहीत नाही, धर्म माहीत नाही. ऐक राजा, ऐक. देव म्हणजे फार मोठी शक्ती आहे. त्यानेच हे सारे जग निर्माण केले आहे. निसर्ग निर्माण केला आहे. चंद्र, सूर्य, आकाश, पृथ्वी ही त्याची निर्मिती आहे. मला, तुला, तुझ्या प्रजेला, विश्वातील साऱ्या जीव जंतूंना त्यानेच निर्माण केले आहे. त्याच्या आज्ञेशिवाय झाडाचे पानही हालत नाही. या विश्वावर त्याचीच सत्ता आहे आणि तुझ्या राज्यात
त्याला स्थान नाही, त्याचे एकही देऊळ नाही. साधूने देवाचे महात्म्य सांगितले. राजा उत्सुकतेने म्हणाला, महाराज, हा शक्तिशाली देव कुठे आहे? त्याला आमच्या राज्यात घेऊन या, राजवाड्यात घेऊन या. त्याचा आम्ही यथोचित आदर सत्कारच करू. साधूने आपल्या जवळची देवाची एक मूर्ती काढली आणि म्हणाला, ही पहा देवाची मूर्ती. प्रथम या मूर्तीची घरोघर स्थापना करा, तिची पूजा अर्चा करा, भक्ती करा. राज्यात ठिकठिकाणी देवळे बांधा. राजाने मूर्ती हातात घेतली आणि म्हणाला, महाराज, या मूर्तीपेक्षा आपण प्रत्यक्ष देवच आणा. मी माझा राजवाडा त्याला राहावयास देतो. साधूला चीड आली. तो एकदम लाल झाला आणि त्यानं आपला क्रोध प्रकट केला. राजा, तू माझी परीक्षा घेतोस, पण ही माझी परीक्षा नाही, ही देवाची परीक्षा आहे. हे लक्षात ठेव. मी सुद्धा प्रतिज्ञा करतो, एकतर प्रत्यक्ष देवाला मी तुझ्या राज्यात आणीन, नाहीतर मी देवाच्या घरी जाईन. एक घोर अरण्यात जाऊन त्याने कठोर तपश्चर्या केली. अन्न नाही, पाणी नाही, कडक उपवास. त्याचा एकच ध्यास होता, देवा मला दर्शन दे. देव दर्शन देत नव्हता. साधू हट्ट सोडत नव्हता. दिवसेंदिवस तो क्रूश होत चालला. अस्थिपंजर झाला. त्याचे प्राण कंठाशी आले. एक दिवस त्याने शेवटचा टाहू फोडला, देवा दर्शन दे. पण देवाने दर्शन दिले नाही. शेवटी साधूचा प्राण निघून गेला. तोच देवाकडे गेला. स्वर्गात आल्यावर त्याला देवदूत भेटले. देवदूताला त्याने विचारले, देव कुठे आहे? देवदूत म्हणाला, देव येथे नाही. साधूला आश्चर्य वाटले. तो म्हणाला, काय? देव स्वर्गात नाही, मग कोठे आहे? देवदूत शांतपणे म्हणाला, देव समाधानाच्या राज्यात आहे. समाधानाच्या राज्यात? समाधानाच्या राज्यात एकही देऊळ नाही. साधू रागाने म्हणाला. देवदूत तेवढ्यात शांतपणे म्हणाला, बाबा रे, समाधानाच्या राज्यात प्रत्येक घर देऊळ आहे आणि त्या घरातील प्रत्येक व्यक्ती देव आहे. हे ऐकले मात्र साधू धाडकन पृथ्वीवर आदळला. आता तो माणसात देव पाहू लागला. जे सुखी समाधानी असतात तिथेच देवाचा निवास असतो. म्हणून नेहमी सुखी समाधानी आणि आनंदी असावे.